पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला 12 वर्ष पूर्ण. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत राजकारणात घडवला होता नवा इतिहास. सरकारची 12 वर्ष विश्वास, विकास आणि जनकल्याणाप्रती समर्पित. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आम्ही सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या या मार्गावर निरंतर वाटचाल करत राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुवेतच्या आमिर शेख यांच्याशी चर्चा. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी शांतता आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाचा अवलंब करण्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेले अत्याचार लपवण्यासाठी पाकिस्तानचा कांगावा. या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय समुदायानं दखल घ्यावी, भारताची मागणी. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तोटा सहन करणाऱ्या सार्वजनिक तेल कंपन्यांना सरकारकडून सुमारे $1.25 लाख कोटी मदत. श्रीनगर आणि लडाख दरम्यान कायमस्वरूपी रस्ते संपर्क शक्य करणाऱ्या जोजिला बोगद्याचा अंतिम ब्रेक थ्रू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न. अमेरिकेतल्या न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसावर $1 लाख शुल्क आकारणीचा निर्णय केला रद्द. राज्यातल्या 13 मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गतिमान कामांसाठी विभागांची संख्या 43 पर्यंत वाढवली जाणार. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,600 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी जलद गतीनं पूर्ण करून सर्व दोषींना कठोर शिक्षा करणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ग्वाही. आणि जळगावमध्ये रस्ते अपघातात 6 जण ठार, तर चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी